नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात अनेक सण, व्रत आणि पवित्र महिने सांगितले गेले आहेत। प्रत्येक महिन्याचे स्वतःचे एक विशेष महत्त्व आहे। पण त्यामध्ये एक असा महिना आहे ज्याला अत्यंत पुण्यदायी, पवित्र आणि भाग्य बदलणारा महिना मानले जाते, आणि तो म्हणजे अधिक मास। काही लोक या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखतात। मित्रांनो, तुम्ही अनेक वेळा ऐकले असेल की अधिक मासात पूजा करा, दान करा, जप करा, कारण या महिन्यात केलेले चांगले कार्य अनेक पटींनी फळ देते असे मानले जाते। पण खरंच हा अधिक मास असतो तरी काय? तो अचानक कसा येतो? तो प्रत्येक वर्षी का येत नाही? आणि या महिन्याला भगवान विष्णूंशी का जोडले जाते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासाची संपूर्ण माहिती अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो। आणि जर तुम्हाला धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अधिक मास म्हणजे काय? मित्रांनो, आपण रोज वापरत असलेले इंग्रजी कॅलेंडर सूर्याच्या गतीनुसार चालते, पण हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीनुसार चालते। याच कारणामुळे दोन्ही वेळेमध्ये थोडासा फरक पडतो। दरवर्षी साधारण 11 दिवसांचा फरक तयार होतो, आणि हा फरक वाढत वाढत जवळपास 30 दिवसांपर्यंत पोहोचतो। तेव्हा हा फरक भरून काढण्यासाठी एक अतिरिक्त महिना जोडला जातो। हाच अतिरिक्त महिना म्हणजे अधिक मास। म्हणजेच मित्रांनो, अधिक मास हा काही अशुभ किंवा वाईट महिना नाही, तर वेळेचा समतोल राखण्यासाठी निर्माण झालेला एक विशेष आणि पवित्र महिना आहे। धर्मग्रंथांमध्ये या महिन्याला खूप मोठे महत्त्व दिले गेले आहे। पुरुषोत्तम मास का म्हणतात? मित्रांनो, पुरुषोत्तम हे भगवान विष्णूंचे एक नाव आहे। पौराणिक कथेनुसार हा महिना इतर महिन्यांप्रमाणे कोणत्याही देवतेशी जोडलेला नव्हता, त्यामुळे लोक त्याला कमी लेखत होते। त्या महिन्याला खूप दुःख झाले। तो भगवान विष्णूंकडे गेला आणि म्हणाला, सर्वजण माझा तिरस्कार करतात, मला कोणी मान देत नाही। तेव्हा भगवान विष्णूंनी त्या महिन्याला आपले नाव दिले आणि सांगितले, आजपासून तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील। जो भक्त या महिन्यात श्रद्धेने माझी पूजा करेल त्याला विशेष पुण्य प्राप्त होईल। आणि तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाऊ लागले। अधिक मास इतका महत्त्वाचा का मानला जातो? मित्रांनो, असं मानलं जातं की या महिन्यात माणसाने जास्तीत जास्त चांगली कामे करावीत, कारण या काळात केलेले जप, तप, दान, पूजा, उपवास, नामस्मरण यांचे फळ अनेक पटींनी वाढते। या महिन्यात मन शांत ठेवणे, देवाचे स्मरण करणे आणि गरजूंना मदत करणे खूप शुभ मानले जाते। आजच्या काळात अधिक मासाचे महत्त्व। मित्रांनो, आजचा माणूस सतत तणावात जगत आहे। मोबाईल, काम, पैसा, स्पर्धा या सगळ्यामध्ये माणूस स्वतःलाच विसरत चालला आहे। अशा वेळी अधिक मास आपल्याला थोडा वेळ स्वतःसाठी काढायला शिकवतो। हा महिना आपल्याला सांगतो की फक्त पैसा कमावणे म्हणजे जीवन नाही, मनाची शांती देखील तितकीच महत्त्वाची आहे। चांगली कर्मेच खऱ्या अर्थाने माणसाला मोठे बनवतात। मित्रांनो, जर माणसाच्या मनात भक्ती, प्रेम आणि मानवता असेल तर त्याचे जीवन खऱ्या अर्थाने सुंदर बनते। पुढच्या भागात काय पाहणार? आता पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत, अधिक मासात कोणती पूजा करावी, कोणते मंत्र म्हणावेत,
काय करावे आणि काय टाळावे आणि या महिन्यात केलेल्या दानाचे महत्त्व काय आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.